हॅलो, मी मंदाकिनी पाटील माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज बघा मी संध्याकाळचा चहा राहिला. मग कसं आता गवती चहा आणला ना, की गवती चहा वापरून करणार आहे. गवती चहामध्ये एवढे गुण असतात ना की आपल्याला कधी हडताप येत असेल, कधी काही होत असेल, तोंडात चव नसेल तर आपण असा गवती चहा टाकायचा बघा. आणि मला ना विलायची खूप आवडते चहामध्ये. मी विलायची सोडून बघा विलायची पण टाकली बघा. आता आपण कसं आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला असं छान चहा टेस्टी चहा घेतला तर बरंच वाटतं. खूप फ्रेश वाटायला लागतं. मी चहा तर पाहिजे असतो आपला. 2 चमचे साखर टाकणार आहे मी. छोटा चमचा पण 3 टाकणार आहे बघा. आणि चहा आपला खूप असं उकळू द्यायचं आहे आपल्याला. गवती चहा मी खूप प्रमाणात टाकला. मला गवती चहा खूप आवडतो. आणि पाऊस असं वातावरण आहे ना, मग आपण अद्रक असं छान टाकून रेड लेबलमध्ये सगळंच असतं. आपल्याला जास्त टाकायची गरज पण नाही आहे. मस्तपैकी आपला चहा उकळणार आहे आता. आणि खूप उकळू द्यायचा, लगेच चहा उतरायचा नाही आपण हे बघा आता. आणि मंद आचेवर असं चहा होऊ द्यायचा आपण. हे बघा सगळं टाकलं, मस्तपैकी चहा होतं आहे आपला. छान चहा उकळतं आहे. आणि कसे गवती चहा टाकल्याने, अद्रक टाकल्याने आपलं डोकं वगैरे कधी थंडीने दुखत असेल तर राहून जातं. आपण सारख्या गोळ्या पण पेन किलर घेऊन पण नाही थांबत आपलं, आणि घ्यायच्या पण नाही सारख्या. त्यापेक्षा आपण असं आयुर्वेदिक करून बघायचं बघा. असं वातावरण बाहेरचं पण आता जरा छान आहे, असं मस्तपैकी वातावरण आहे. चहा उकळते आपला. बघा आपल्या गुलाबाचं किती फुल आहे, छानपैकी गावरान गुलाब आहे हा पण लाल फुल आहे. एकाच झाडाला 2 रंगाची फुले आली बघा. कलमी गुलाबाचे किती सुंदर आहे बघा. आजचं वातावरण बाहेरचं खूप छान आहे. मस्त वातावरण आहे आजचं बाहेरचं बघा. आभाळ पण असं आलेलं आहे. इकडे हिरवगार डोळ्याला पण छान वाटतं. मस्तपैकी उकळतोय. आणि त्याला लगेच उतरायचं नाही आपण, थोडासा मुरू द्यायचं त्याच्यामध्ये. गवती चहा आपण विलायची असं खूप टाकलं आपण. मस्त चहा होते बघा असा. लगेच उकळला आपण लगेच घेतला ना चांगला नाही तर सगळा विलायचीचा गवती चहा तरी सगळा छान वास लागतो त्याच्यामध्ये. आणि 10 मिनटं झाल्यावर पण आपण तसं थांबायचं, त्याला थोडं थंड होऊ द्यायचा बघा. आता माझा चहा झाला आहे. आणि तुम्ही पण चहा घ्यायला या. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. रामकृष्ण हरी बघा.